सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि क्षमा असावी कारण की खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हते चॅनलवर. घरात फंक्शन पण होते आणि त्यासोबत माझी थोडी पर्सनल कामं पण होती, तर मला टाईम भेटत नव्हता ब्लॉग शूट करायला. तर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज जसं पाहायला गेलं तर आमच्या गावाची म्हणजे चंडिका मातेची यात्रा आहे. आज पहिला दिवस आहे. तर सकाळी उठलो, सर्व आवरलं वगैरे आणि आता चालू जरा जागृतीचं वसायला काम आहे, तर तिला घेऊन वसायला जातो, काम निपटतो आणि मग घरी येतो आणि परत जायचं आहे. आमच्या मंडळाचं म्हणजे श्री दत्तप्रसादिक भावनचळ मंडळाची 2 नाटकं असतात, एक पहिल्या दिवशी आणि एक दुसऱ्या दिवशी. तर आज पहिला दिवस आहे, तर मी तिला वसायला घेऊन जाऊन येतो, फटाफट तिचं काम उरकतो आणि ऋषीसुद्धा भेटणार आहे. बघू मला पॉसिबल होते की नाही ऋषीला भेटायला जातो ऋषीकडे, कारण की माझं थोडं सामान आहे ते मला कलेक्ट करायचं आहे. तर ऋषीकडे जाईन मी आणि सामान कलेक्ट करेन आणि मग घरी येईन, हिला सोडून मग जाणार आहे सेटअप, स्टेजवर सेटअपचं काम चालू आहे तर तिकडे जाणार आहे. तर बघूया, मी प्रयत्न करेन तुम्हाला दाखवायचं तिथे काय होतं काय नाही. आणि यात्रेमध्ये जर गेलो, फिरलो, म्हणजे मी तर मोस्टली यात्रेमध्ये फिरत नाही, गेलो तरी लास्ट डेला जातो. जर मी गेलो तर तुम्हाला यात्रासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढे, कंटिन्यू काय होते काय नाही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आजच्या दिवसात. आणि मोस्टली पॉसिबल होईल तर डे फर्स्ट डे सेकंड असं मी ब्लॉग करेन, नाही झालं तर मग दोन्ही एकत्र करून मी ब्लॉग चॅनलवर टाकेन. तर भेटूया आपण पुढे कंटिन्यू. मंडळी आम्ही निघालेलो आहोत वसायला जायला आणि बघू शकता जागृती पण आहे सोबत. ती 2 ठिकाणी काम आहेत. एक कुठे आहे रे पहिलं काम? ड्रेस घ्यायला जायचं आहे. कुठे? टेलरकडे बंगलीला. पहिला बंगली नाक्यावर जायचं आहे, मग तिकडून जायचं आहे. मेहंदी पण काढायची आहे? एवढा टाइम नाही आहे. 10 मिनिटच अशीच काढायची आहे. अशी काढले ना तशी. मग ते कुठे? दत्तात्रयच्या इथे बाहेर. मला वाटलं साडी आणायला जायच्या दत्तात्रय शॉपिंग सेंटर मध्ये. नाही साड्या. तर आज टाइमपास करणार आहे वाटते ही. टाइमपास आणि नाही, तिथे 10 मला- मिनिटं, इथे 10 मिनिटं, 20 मिनिटं मोजून. मला फटाफट जायचं होतं आणि 3:30 वाजता आज मुंबईची मॅच पण आहे, माहित आहे का? तू 3 पर्यंत टाइमपास येऊ घरी. 3 काय, परत वालीवला जायचंय ऋषीकडे. तिकडे पण जायचं. मग कसं 3 3:30 होतीलच असे पण. नाही होणार. आणि परत मला जायचं स्टेजवर. टाइमपास करू नको म्हणजे झालं. फटाफट उरकून घे. कुत्रा आहे म्हणून आतमध्ये जात नाही, कुत्र्याला घाबरते. जा, कुत्रा आहे म्हणून जात नाही, कुत्र्याला घाबरते. कसं होईल रे बाबा हिचं, कसं होईल. आली आली घेऊन आली. बघते तुझी ड्रेस घेऊन झालेला आहे. आता चाललो दत्तात्रय शॉपिंग सेंटरला, तिला सोडतो मेहंदी काढायला. मेहंदी काढून मग डायरेक्ट वालीव. तुला काय पार्सल नाही ना घ्यायचं वालीवर? अरे पार्सल नव्हतं घ्यायचं, पण द्यायचं होतं. जाऊ दे. तुला मी घरीच बोललेलो बट ही गोष्ट हा, लक्षात नाही राहिलं. ठीक आहे, चल जाऊ फटाफट. तू मेहंदी काढून घे फटाफट, आपण डायरेक्ट जाऊ. 10 मिनिटं. आलेली आहे बघा. अजून काय, अजून काय सेवा करू? काय त्या हाताने खोलू लावू शकते तू, खेचू शकते. अरे पण इकडे आहे ना, एमटी आहे ना, इकडचा पोर्शन एमटी आहे ना. सांग. सांग किती घेतले? किती? 50 रुपये. 50 रुपयात कोण मेहंदी काढते का? सांगा किती घेतले? 50 रुपयाचीच वाटते मला ही बघून. नाही, पटपट बोल, मला पार्सल वाल्याचा कॉल येणार आहे. पार्सल वाला आला घरी. फायनली माझे कपडे आलेत. फायनली 150. 150 रुपया देगा. त्याच्याकडून हे पण काढून मागितलं, हे पण फ्री मध्ये काढून मागितलं. तर इतने का 450 होता है, पता है आपको? 150 दे रही हूँ. घेणार होती, नंतर मी तयार केली त्याच्याबरोबर. जाऊ दे, चल झालं. आणि आपलं ऋषीकडे जायचं पण कॅन्सल झाले. ऋषी बोलला की त्याला थोडं काम आहे आणि त्याने लाईटचा थोडा एक इश्यू आहे, म्हणून तो बोलला की दोन्ही एकत्रच देतो तुला मी, लाईट पण आणि गिम्बल पण. ओके, सो चलते घर पे. चला घरी जाऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे फायनली कपडे आलेले आहेत
जी ऑनलाईन शॉपिंग केलेली जाऊन ट्रायल मारतो मस्तपैकी. तर चला भेटूया डायरेक्ट घरी. तर तुम्ही बघू शकता गावातल्या मुलांनी ना चंडिका देवीच्या मंदिरावरती डोंगरावर काही चंडिका असं नाव काढलेलं आहे. तर हे नायगावच्या ब्रिजवरून दिसतं पाण्याचा पर्यंत. तर तुम्ही पाहू शकताय बघा ब्रिजवरून पण दिसतं नाव आहे नायगावचा ब्रिज. आणि नाही मला याच्यात नाही दिसत आहे बघा, तुम्ही बघू शकताय बघा नाव. आणि आहे नायगावचा ब्रिज. आणि हे तुम्हाला ट्रेनमधून पण बघायला भेटेल. जर तुम्ही नायगाववरून महिंदरला जात असाल तर तुम्हाला ट्रेनमधून पण बघायला भेटेल. मी काय दरवाजा खोलायचा पण. वाव, फायनली आलो घरी. जागृतीला सोडतो आणि मग मी जातो जिकडे नाटकाच्या सेटअपचं काम चालू आहे तिकडे. चलो बाय बाय. डोर बीर नाही काय नाही, एवढी फॅसिलिटी नाही भेटणार. खोल चुपचाप चल. जागृतीला सोडलं मी जस्ट घरी आणि आता चाललो जिथे सेटअपचं काम चालू आहे नाटकाच्या स्टेजवर चाललो. तिकडे जाऊन हेल्प करायचे. म्हणजे हेल्प अशी काही लागत नाही, छोटी मोठी काय असेल तर. बाकीचं सगळं 1 मिनिटं गेट लावतो. बाकीचं सगळं सेटअपवाले असतात, ते येतात त्यांचा सेट लावतात आणि जातात. तर बस तिकडे चाललोय आता. बघूया, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सेटअप कसा लावतात कसा नाही. तुम्हाला पण आयडिया येईल का किती मेहनत असते किती नाही एका प्रयोगाच्या मागे. तर मला पॉसिबल होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. जास्त लांब नाही, जवळच आहे, फक्त फाटा क्रॉस करून जायचं आहे. तर बघूया, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय काम चालू आहे काय नाही, कसं सेटअप लावायला लावलंय कसं नाही. हा म्हणजे पहिल्या दिवसाचा पहिला प्रयोग आहे आणि उद्या अजून एक प्रयोग असणार रात्री. तर या म्हणजे माझा ब्लॉग येईपर्यंत झालेला असेल. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पोचून तुम्हाला काय चालू आहे काय नाही. आणि बावनचाळ मंडळ आणि बावनचाळीचे बावन कशी हे तुम्हाला मी दाखवेन जसे पॉसिबल होईल तसं. तर तुम्ही बघू शकता मी इथे आलेलो आहेत. आपले 2 धुरंधर इथे बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ॲड काय सेटअप चालू आहे हे बघा. 2 धुरंधर फुल चर्चा चालू आहे, ग्रहण चर्चा चालू आहे. तर बघू शकता असं सर्व सेटअप आहे. सेटवाले अजून आलेले नाही. कवा होईल काम? आजच्या दिवसानं होईल का? पण 1.25 तास फक्त 1.25 तास भावा तुझ्यासाठी. 1 वाजता टायमिंग दिलं तर तू वाजलं किती वाजता येतोस तू? मी इथे 2:30ला आलो. हा. 2:30 वाजल्यापासून आता लगेच चालू केलं. आता फक्त फ्लाइंगचे स्टँड यायच्यात, ते आलं की लगेच आपण चालू करू. तुला माहितीये मी एक काम दिलं तर? काय काम दिलं बोल ना बाबा. प्रोजेक्टरचं नाही, प्रोजेक्टरचं नाही आहे, लेवल करायची होती. आलेलो पण त्याची जेसीबी आपल्याकडे उपलब्ध नव्हती. अरे पण माणसं होती ना, माणसं नाही करू शकत. त्यामुळे मग आपण काही बोललोच नाही. दादा होता, इमनदा होता, दिनेशदा होता. चल लावचं पटापट सेटअप, गाणी लाव चल मस्त. फक्त अर्धा पाऊण तास दे मला, तुला मी रेडी करून देतो. बस डन डन. ओके. सॉरी, इंट्रोड्यूस करायचं राहून गेलं. हे माझा भाऊ HM साऊंड सिस्टमचे मालक नयन म्हात्रे, स्वतः नयन म्हात्रे, बरोबर ना? बरोबर बरोबर. तर गाईज बघू शकता तुम्ही साऊंड सेटअप एक साईडचा लागलेला आहे. सेटअपचं पण काम सुरू आहे मध्ये, तुम्हाला दाखवेन मी. बघा तू आतमध्ये पण सेटअप सुरू आहे. मंडपवाले सर्व चहा प्यायला बसल्यात. आपली भाऊ मंडळी मॅच प्लस चाय. बघू शकता शुभारंभ होत आहे सेट लावायला. टोपी काढून करायचं असतंय. तू काय टोपी काढून करतेस? हा काय रा?
बघू शकता गाईज, बघू शकता तुम्ही, आम्ही खुर्चीला नंबर लावायला लागलेलो आहोत. चिन्मय पाटील 126. आणि इकडे सर्व सदस्य बसलेले आहेत बावनसरीचे, 105 खुर्च्या वाटल्या. बघू शकता. आता या मोजाला चिन्मय पाटील, तुम्हाला काय, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? तुमचे नंबर चुकलेले आहेत. थोडं पुढे मागे होते, हा थोडं पुढे मागे होते. थोडं नाही, भरपूर झाले तुमचं. तुम्ही बघितलंच असेल, सेटअपचं ऑलमोस्ट काम पूर्ण झालेलं आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न केला जेवढं दाखवता येईल तेवढं. आणि आमच्या वसई विरारचे माजी आमदार लोकनेते हितेंद्र ठाकरे सुद्धा येऊन व्हिजिट देऊन गेलेले आहेत. ते दर्शनासाठी आलेले, तर तिकडून आम्हाला व्हिजिट देऊन गेले सेटवर. आता मी चाललो आहे घरी फ्रेश व्हायला, फ्रेश होतो आहे. आणि माझे पार्सल आलेले आहेत, जे मी ऑर्डर केलेले कपडे क्लोथ, तर ते मी ट्राय करेन आणि मग त्याच्यानंतर रेडी होईन, कारण की पाहुणे येणार आहेत घरी, तर म्हणून लवकर चाललो आहे. ते जेवायला येणार आहेत, मग त्याच्यानंतर मग सेटवर येणार. मग पुढे कंटिन्यू बघूया नाटकाचं, काय थोडंफार दाखवता आलं तर दाखवेन. तर असा होता आजचा पूर्ण इकडचा सेटअपवरचा टाईम. घरी आलेलो आहे आणि रूममध्ये सुद्धा आलो मी. तुम्ही बघू शकता पार्सल आलेलं आहे, तर आता ओपन करतो, चेक करतो. तर मंडळी, मस्त घरी आलो, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली, मस्त कपडे चेंज केले, रेडी झालेलो आहे प्रॉपर एकदम, बघू शकताय. आणि आता निघतोय सेटवर जायला. पाहुणे येतच आहेत, त्यांच्यासोबत डिनर करणार आणि मग मी जाणार सेटवर, कारण की नाटकाला परत सुरुवात होईल. सर्व पब्लिक वगैरे येतील, तर मॅनेजमेंटमध्ये आम्ही सुद्धा आहोत, तर मग हेल्प करायला जावं लागतं. सो तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं काय नाही. आणि हां, एक गोष्ट दाखवायची राहून गेली, मी रूममध्ये प्लांटेशन केले, तुम्ही बघू शकता. भेटूया पुढे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. का काही जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत नाटकाच्या सेटवर जायला. तर आम्ही जात आहोत गाडीवर, तुम्ही बघू शकता. टेबल सीट आहोत आणि पुढे पण एका गाडी, पुढच्या पण स्कूटीवर अजून 2 मेंबर आहेत आमचे. आम्ही चाललेलो आहोत पुढे, एन्जॉय करूया कसं होतं कसं नाही. पब्लिक घेऊन जा, तिकिटाची विक्री. बघू शकता सगळे आपली मंडळी आहेत. सेटवर आलेलो आहोत, सेट पूर्ण सेट आहे, रेडी आहे. नाटक आता थोड्याच वेळात चालू होणार आहे.
त्याची काही गरज नाही, त्यासाठी त्याची आईच भक्कम आहे. हे मात्र बरोबर आहे. हो का? कुठे चालली? किचन मध्ये. कशाला? तुम्ही का इड्याची पिड्याची माणसाची कुत्र्याची मांजराची भूतांची सगळ्यांची दृष्ट निघो. काय काय चाललंय? दिसलं नाही ओ दृष्ट काढली. काय तुझ्या तेल मारून आलाय तो? गप्प बसाओ. आई साहेब आम्ही आत येऊ का? ये माझा राजा ही. ये माझा राजा. हा राजा त्याला वरत खालत का भाजा? तुझं नाव काय? माझं नाव की नाही आहो बोला बोला हे घे तुमचं नाव अहो लाईट टपकेल तुमची बरं मग कोणी डोक्यावरचा पदर काढ, आम्हाला तुझा चेहरा बघायचा आहे. चेहरा काय बघताय? अशी सुंदर आहे. आम्ही मुलगी बघणार आहोत की नाही? बाजूला सांगा तू पद्धत. मला की नाही लाज वाटते. अगं पोरे सगळं घरातलेच आहेत. दाखव पाहू वाटते दाखवा ना. तू घाई आहे वाटतं. तुम्हीच काढा ना. मी काढू. अहो जावई बापू कशाला बसताय? टाळा विंदा. वा किती सुंदर. अरे चिंट्या तू हा कोण? त्यात कोण हा? माझा मुलगा. नाही ना मी पापा की पुरी शेवपुरी पाणीपुरी भेळपुरी काय खाणार काय सांगा. भेलपुरी आहे. आम्ही चालू घरी. तुम्ही फक्त खायचं बोलता आणत काहीच नाही. अटक मटक चवली चटक. अटक मटक चवली. बाबा गप्प बसाव.
तुम्ही या महाराज, तुम्ही या. जीवा, आम्ही 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केले. ते आया बहिणींची अभिवृद्धीसाठी नव्हे, तर सर्वांना गुण गोविंदाने आणण्यासाठी. महाराज, एकत्रित करा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, न्याय व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी प्रयत्नशील राहा, जागरूक राहा. महाराज जागरूक असल्यामुळे राज्य सुरक्षित होती. महाराजांनी जनतेवर कधी अन्याय केला नाही. ज्या वेळी महाराज स्वारीला गेले त्या वेळी यवनाच्या बेगवांना आया बहिणीचा दर्जा देऊन सन्मानाने त्यांच्या राज्यात परत करत असतात. मग हे महाराज, हे काय चाललंय? जे चाललंय ते योग्य नाही, म्हणूनच आम्हाला तातडीने यावं लागलं. चिंटूराव, आम्ही आपल्यास आज्ञा करतोय, आया बहिणींचे रक्षण करा. आम्ही आहोत तुमच्या सोबत. महाराज, तुम्ही असताना आम्ही का घाबरणार? आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नेसताना तर गाईस, असा होता हा पूर्ण ब्लॉग. नाटक संपलेलं आहे. आता वाजलेले आहेत 3 वाजून, तुम्ही बघू शकता 3 वाजून 8 मिनटं झालेली आहेत आणि पहाटेचे, आणि घरी आलेलो आहे. आता ह्या ब्लॉगचा एंड करत आहे आणि लगेच आम्ही फ्रेश होऊन रेडी होत आहोत. ते तुम्हाला पाहायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की आता आम्ही जातो चंडिका मंदिरमध्ये दर्शन घ्यायला. म्हणजे 4 वाजता आम्ही निघणार आहोत घरून. तर हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.